आणि आणि तर गाईज बघा पावसाने आमची लावले पूर्ण वाट. किती घाटल तिला साखर. आपू तर बघ जसे ते पुरणपोळ्याचं नाही का. एक बघा आता आम्ही आलोय आतमध्ये आणि ॲम्बियन्स बघा खूप मस्त आहे इकडे. मग तुम्हाला भेटू चला पुन्हा. तर काय नमस्कार, जय श्रीराम. मी धीरज पाटील तुमचे सर्वांचे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनेलवरील पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज आज चाललो आहे मी माझ्या चाइल्डहुड फ्रेंडचा बड्डे आहे तिकडे. तुम्ही त्यांच्याशी पहिले पण भेटलेले आहेत. जेव्हा माझा बड्डेचा ब्लॉग आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघितला असाल अप्पू आणि शिंगड्या आलेला. तर माझे चाइल्डहुड फ्रेंड आहेत आणि भरपूर आहेत तिकडे, म्हणजे डोकाळीला मनोरमा नगरला भरपूर मित्र आहेत. माझे मित्र मैत्रिणी चाइल्डहुडच्या म्हणजे लहानपणीच्या. एकत्र आम्ही खेळलो वगैरे, फुल एन्जॉय केलेला लहानपणी. तर मग आज अप्पूचा बड्डे आहे अपर्णाचा. तर मग आता तिच्या बड्डेसाठी चाललो आहे. आता चला जाऊया फटाफट. मी शिंगड्या आणि बघू आता कोण कोण आहे तिकडे. तर मग जाऊन एन्जॉय करू त्यांना आणि भरपूर दिवसानंतर भेटूया त्यांना आणि भरपूर गप्पा वगैरे मारू, मजा मस्ती करू. तर आता या ब्लॉगमध्ये तुम्ही बघा पुढे. तर चला. मग गाईज आता आलेलो आहे पेट्रोल भरायला. बोललो आता आलेलो आहे इकडे तर बोललो पेट्रोल पण भरून जाऊ. पेट्रोल कमी होता गाडीमध्ये तर पेट्रोल भरतो आता. आणि पाऊस पडायला लागला आहे बारीक त्याच्यासाठी बघा रेनकोट घेऊन आला आहे. 2 दिवस पावसाने पूर्ण हैराण केलं. पेट्रोल भरतो फटाफट. मग शिंगड्याला घेतो तिकडून जातो केक आणायला. आता बघा तुम्ही पुढे या चला. गाईज आता आलो आहे मी इथे मनोरमा नगरच्या नाक्यावरती आणि आता शिंगडाच गायब झाला आहे. मला बोलतो 5-10 मिनटात येतो बोलतो. का माहिती कुठे गेलं आहे. तर आता त्याची वाट बघू ना, त्याला घेऊन जाऊया केक आणायला. तर चला या. शिंगड्या आता आलेला आहे. तर आता केक आणायला जातो आम्ही. आणि कुठे करायचा बड्डे आता चाललोय की बोलते वडाळीला जाऊया. चला आता बघू चला कुठे जायचं आता बड्डे करा. पहिला जाऊ तो केक आणायला आम्ही. तर आता निघू चला या. तर बघा हा शॉप आहे लाईव्ह बेकर्स. डोकाळीचा जो प्रशांत कॉर्नर आहे तिकडे बाजूलाच आहे. आणि जसे पाहिजे तसे कस्टमाइज केक आणि असे नॉर्मल केक्स पण तुम्हाला भेटतील. तर तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये वगैरे बघता की आपण कस्टमाइज केक वगैरे घेतो दीदीच्या वगैरे बड्डेला आणि सगळ्यांच्या. तर इथूनच घेतो. कोणताही काय असेल तर केक इकडूनच घेतो मी. तर आपल्या ओळखीचंच आहे. आणि तुम्हाला जर पाहिजे असेल कस्टमाइज केक तर इथूनच घ्या. तर तुम्हाला दाखवतो बघा किती भारी केक बनवतात आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये देतात. तर आता बघा या तुम्ही केक्स त्यांचे. केक आणि त्यांच्याशी काही जास्त हे करत नाही बसलो आम्ही. बिझी आहेत ते की त्यांना ऑर्डर आहेत भरपूर. आता जाऊया आपू वाट बघते आमची. 3घच जण चाललो आम्ही. आता बघू कुठे जायचा प्लॅन आहे. मॅकडीला जायचा का हॉटेलला जायचा जेवायला, कुठं सेलिब्रेशन करायचं बघूया आता. तर गाईज बघा आता अप्पू आलेले आहे. बड्डे विश केला आणि ब्लॉग लेट चालू केला मी. तर केक आम्ही आणलेला आहे. तर आता चाललो आम्ही केक कापायला. आणि बघा हे लोक सेल्फी काढत बसलेत. तर सेल्फ्या नंतर काढू. पहिलं जाऊ चला आपण आपल्याला जायचं तिकडं. तर गाईज आमचा प्लॅन होता मॅकडीला जायचा. मॅकडीच्या बाहेर आलो आणि प्लॅन आमचा झाला अचानकमध्ये चेंज. बोललो मॅकडीला तर बोललो सारखा खातोच बोललो. तर बोललो जाम दिवस झाले ढाब्यावर गेलो नाही ना. आम्ही भरपूर दिवसातून भेटले. तर बोललो ढाबा कुठं त्या जवळपास कुठला ढाबा असेल तिकडे जाते. आता हे लोक शोधत आहेत जवळ चांगला ढाबा येतो. तर आता प्लॅन केला चेंज. तर आता बोललो मॅकडीत आपला रोहित बाई आहे तर रोहितला भेटून जातो. त्याच्यानंतर मग ढाब्यावरच जाऊन सेलिब्रेशन करतो. तर आता बघा तुम्ही पुढे आता काय ते. चला. तर बघा रोहित पण आलाय. तर आता आमचा झालेला आहे प्लॅन ढाब्यावर जायचा. तर जाऊन किती टाइम आहे अजून. 45 कैसा क्या. पाऊस पण झालाय चालू. तर आता चांगला ढाबा शोधलेला आहे. तर जाऊया आता ढाब्यावरती. ढाब्यावर जाऊन एन्जॉय करू, सेलिब्रेशन करू, मजा करू. तर आता गाईज तुम्हाला बोललो ना ढाब्याचा प्लॅन झाला आणि प्लॅन झाला आला पाऊस. तर आम्ही बघा मॅकडीमध्ये थांबलो. तर आता पाऊस जास्त ओव्हर मॅकडीमध्ये जरा थांबू कारण बाईकवर आलेलो आहे. गाडी नाही आणलेली, रोहितने गाडी वगैरे आणली नाही. तर आता
पाऊस जास्त वर इथे थांबतो. तोपर्यंत कॅपेचिनो ऑर्डर केलेले आहे. तर कॅपेचिनो पितो गरम गरम आणि मग जातो आम्ही डाब्यावर. चला बघा रोहितचाच फोन आला आहे. बघा आता आम्ही कॅपेचिनो ऑर्डर केलेला. तर कॅपेचिनो आलेला आहे आमचा. तर कॅपेचिनो घेतो पिऊन आणि पाऊस पण आता होत चालला आहे कमी बाहेर. तर मग तोपर्यंत रोहितचं पण काम सर्व म्हणजे होईल आणि मग जाऊ आपण ढाब्यावरती. तर चला कॅपेचिनो घेतो आम्ही पिऊन. चला या. अरे काय मीठ टाकतो का काय त्याच्यावरती एवढा हलू हलू. तर चला घ्या पिऊन कॉफी. घाटल तिला साखर. अप्पू तर बघ जसे ते पुरणपोळ्याचं नाही का हे करतात तसा करत बसले. तर चला घेतो पिऊन कॉफी मग भेटतो तुम्हाला. या चला. आणि पाऊस काय थांबतच नाही, पडत चाललाय कंटिन्यू. बघूया आता कसा काय होते. तर काहीच बघा पावसाने आमची लावले पूर्ण वाट. किती पाऊस पडते बघा. त्यासाठी आता आम्ही आलोय गाडी घ्यायला. बोललो बाईकवर जाणार तर बोललो ना अख्खा भिजणार. तर शिंगड्या आणि अप्पूला बसवलं मॅग्नेट आणि आम्ही आलोय गाडी घ्यायला. बघा पूर्ण भिजलो आहे. आम्हीच भिजलो. हां तर आता गाडी घेऊन जातो, त्यांना घेतो, त्याच्यानंतर चालू ढाब्यावरती. तर आता बघा चला या. आम्ही आलोय परत मॅग्नीच्या बाहेर अप्पू आणि शिंगड्याला घ्यायला. तर बघा आलेत. अरे ये लवकर. आले ते लोक. चला लवकर जाऊ. चला पावसाने वाट लावली आणि पाऊस बघा किती आरामी आहे. मोठी गाडी घेऊन आलो, कार घेऊन आलो आणि पाऊस थांबलाय बघा. जेव्हा बाईक लावली आम्ही इकडंच माझी, पाऊस नव्हता तेव्हा नव्हता. आणि आता बघा. आणि मोबाईल पडला आपला. जेड फ्लिप कुठेतरी पडला. कुठे पडला रे. आता आम्ही आलोय ढाब्यावरती. बॉम्बे स्पिरिट ओवळ्या नाक्यावरच आहे. तर आता पार्किंगला लावतोय गाडी. वॉलेट पार्किंग आहे इथं. तर चला आता जाऊ आपण आतमध्ये. ये उतर रे. तर चला आपण जाऊया पुढे. किती वाजले बघा. ढाबा आम्हाला मनासारखा शोधताच अर्धा एक तास झाला ठाण्यामध्येच. तर आता जाऊया आपण आतमध्ये. बघूया चला ॲम्बियन्स कसा आहे आतमधला, कसा आहे सर्व. या बघा आलोय आता आम्ही बॉम्बे स्पिरिट. आणि हा असा ॲम्बियन्स आहे. एक बघा आता आम्ही आलोय आतमध्ये आणि ॲम्बियन्स बघा खूप मस्त आहे इकडे. मग तुम्हाला दाखवतो. खूप मस्त ॲम्बियन्स आहे. आणि आपले पार्टनर सगळे बसलेत. थांबा तुम्हाला दाखवतो. एक मिनटं या. पूर्ण एकदम विंटेज सारखा बनवलेला आहे. आणि आपले पार्टनर बघा कुठे बसलेत. हे इकडं बसायचं ना. इकडं ना इथं चांगलं आहे. तर आता टेबल चेंज करायला सांगितलं मी, कारण आपल्याला जरा विंटेज लुक आवडला इकडचा बघा. म्हणून बोललो आता इथे बसू, जरा वाईब येतील विंटेज एकदम. आणि चौघं चाललेलो आहे आम्ही. ग्रुप आमचा असा मोठा आहे, पण आता काय करणार. तर चला आता फटाफट पहिले केक कापू, नंतर बघू काय आता जेव्हा बिवायचं आहे ते. चला. तर बघा केकसाठी आपण एकदम स्पेशल आणि केक बघा जो आपण घेतलेला लाईव्ह बेकर्समधून. आणि बड्डेचा गाणं लावलं आहे, पण काय करणार आता, कॉपीराईट नाही आला पाहिजे बाई. कॉपीराईटचा जाम इश्यू चालू आहे. मी म्यूट करेल, बघू आपला काहीतरी वेगळा सॉन्ग टाकेल. आणि रोहित चला आता. आणि मागचा लुक बघा एकदम विंटेज फुल. फोटो काढ रे तिचे तोपर्यंत. अरे पहिले फोटो तरी काढू दे. पहिलेच तू हे करतो. शिंगडा तुझ्या आयफोनमध्ये काढ. बस खाली बस. हाईट ना पुरत बोलते बघा ती. शिंगडा बघा तिचा फोटोशूट करतोय. रोहित
आम्ही झालाय फोटो काढून आता गेला रोहित. आता रोहितचा फोटोशूट चालू आहे आणि काय नाही फुल एन्जॉय चौघांमध्येच आमचा. आणि कॉपीराईट ना आला पाहिजे, भीती वाटे सारखं सारखं, कारण मागच्या पण एका व्हिडिओला आलता कॉपीराईट, आपण जे पेरांची गाणी टाकलेली त्याच्यामध्ये. तर आता म्यूट करेल, काय नाही. चला आता सेलिब्रेशन करूया आपण, चला या. birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Apu, happy birthday to you. आमचं चाललंय ऑर्डर करायचं काम आम्ही सोडलं रोहितवरती. तर आता त्याला बोललो तुझ्या आवडीचा काहीतरी मागव आमच्यासाठी, आम्ही खाऊ दे. आणि केक झालाय कट, पट्टेकर इथं बसले. तर बाई बघ लवकर, भूक लागले, पटापट बघ. चल, अभ्यास पण नसेल केला तेवढा मन लावून बघतोय बघा तो मेनू. बघ चल लवकर बघ. बघा आपला स्टार्टर आलेला आहे, पनीर टिक्का ना क्रिस्पी मागवले आणि मेन कोर्स पण मागवलेला आहे. तर भूक लागला आता सगळ्यांना. रोहित नॉनव्हेज जास्त खात नाही म्हणून त्याला व्हेज मागवला आहे. गुरुवार आहे त्याचा. तर चला आता स्टार्ट करतो खायला, तो भेटू त्याला तुम्हाला. आता नॉनव्हेज आपला मेन कोर्स आल्यावर दाखवतो. स्टार्टर खायला स्टार्ट करतो. जाम भूक लागले आम्हाला. चला या. आता आपला मेन कोर्स पण आलेला आहे बघा. काय मागवलं रोहित? पनीर मखवानी. पनीर मखवानी ना, हे काय बटर गार्लिक नान, आणि अजून काहीतरी एक आयटम आहे तो पण येतोय. तर आता भरपूर दिवसांनी आम्ही भेटलेलो आहे, तर जरा बातचीत आणि एन्जॉय वगैरे करतो आम्ही. तर भेटूया जेवल्यानंतर. तर चला या. तर गाईज आमचा जेवण झालेला आहे आणि आता आमचा फोटो सेशन चालू आहे. बघा इकडं मिरर आहे, तर आम्ही फोटो वगैरे काढतो. पहिले फोटो नाही काढायला गेला की मागे आले हे लोक, दाखवतो तुम्हाला. जेवून झालं, आम्ही फोटो वगैरे काढतो आता. आणि भरपूर एन्जॉय केला, भरपूर दिवसानंतर आम्ही भेटलेलो. आणि सगळे लहानपणाचे, लहानपणापासून आम्ही एकत्र आहे. लहानपणापासून म्हणजे बाहेर फिरणं खेळणं सगळं आमचं एकत्र आहे. तर मग आता खूप दिवसानंतर आम्ही भेटलो. आता कसं सगळे आपापल्या जॉबला वगैरे लागलेत आणि म्हणजे घरची जिम्मेदारी वगैरे सगळ्यांवर आले, म्हणून जास्त काय भेटणं होत नाही. पहिला कसं डेलीचं भेटायचो, डेली आम्ही फिरायचो. तर मग आता भरपूर दिवसानंतर क्वालिटी टाईम स्पेंड केला. कोणता बड्डे वगैरे असेल नाही तर काय प्लॅन झाला तरच आम्ही भेटतो. तर भरपूर दिवसानंतर क्वालिटी टाईम स्पेंड केला आम्ही एकमेकांसोबत. खूप मजा आली, खूप भारी वाटलं आणि भरपूर एन्जॉय केला आम्ही. तर मग आता फोटो वगैरे काढतो, त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो. तर चला या. तर गाईज आम्ही आता निघालो आहे घरी जाण्यासाठी. तर रोहितच्या मॅगडीजवळ माझी गाडी आहे, तर मी गाडी घेतो तिकडून आणि मग डायरेक्ट घरी निघतो. आणि मग रोहित या लोकांना सोडेल घरी. तर मग आता घोडबंदर रोडला आम्ही, आणि टाईम पण भरपूर झाला आहे, पण काय नाही, भरपूर दिवसानंतर भेटलो, काय टाईम वगैरे नाही बघायचा, एन्जॉय एकदम. आणि मग आता चला भेटू तुम्हाला पुढे जाऊन. तर गाडीत आता पोचलो आम्ही मॅगडीच्या बाहेर. रोहित बघा, रोहित काय येत नाही गाडी इथून बाहेर. तर माझी गाडी इथं पार्किंगमध्ये लावलेली आहे. आणि मग आता मी निघतोय घरी. हे लोक जातील कारमधून, मला जायचं कशेलीला आणि हे लोक जातील मनोरमाला. तर मग आता कसा वाटला भरपूर दिवसानंतर भेटून? बरं वाटलं आम्हाला. असंच भेटत राहू आता, एन्जॉय करू फुल आणि मजा करू. आणि बघा यो अप्पर टिप्पर देते गाडीमधून. तर मग परत एकदा हॅपी बर्थडे. हां, आणि फुल एन्जॉय करू आता. काहीतरी प्लॅन बनवू आपण आपला बाहेर जायचा. भरपूर दिवसांनी भेटलोय, मस्त वाटलं मला पण. एक वर्षानंतर नाही, माझ्या बर्थडेला भेटलेलो आपण. तर मग आता मी पण निघतोय घरी. तर मग चला आता भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन एखाद्या ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला करा लाईक, कमेंट, शेअर आणि हां, आणि पुन्हा एकदा भेटूया एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय श्रीराम. चल, जय श्रीराम. भेटू चला पुन्हा. बाय बाय.